आपल्याला माहिती की कोल्हापूरमध्ये अजूनपर्यंतचा इतिहास असा राहिला आहे की केंद्रात राज्यात जी सरकार असायची त्याच्या विरुद्ध कोल्हापूरमध्ये नेहमी व्हायचं. प्रभाग 3वर विरोधकांचं खास लक्ष आहे अशी चर्चा आहे, काय सांगाल? आजपर्यंत प्रत्येकजण समस्यांवरती काम करत आले आहेत, पण त्याच्यावरती ठोस काय झालेलं नाही. आज 25 वर्षानंतर सुद्धा त्याच रस्त्याची बातमी करतात. त्यामुळे हे फार चुकीचं आहे. हे दुर्दैव आहे आपलं की अशा पद्धतीने प्लॅनिंग आजपर्यंत कोल्हापूरमध्ये होत होतं. मला नाही वाटत माझी लढत त्यांच्यावर आहेच. मी लढाई जी करत आहे ती एवढे वर्ष झालं विरोधकांकडे सत्तासुद्धा होती तरीसुद्धा ठीक आहे. मला आज फॉर्म भरला आहे, नेमकं काय विजन असणार आहे, काय सांगा? मला मार्गदर्शन करणारे भारतीय जनता पार्टीचे अनेक वरिष्ठ नेते आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, अनेक भारतीय जनता पार्टीमधले नेते मंडळींनी मला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले आणि त्यांनी सुचवल्यानंतर मी आता ह्या निवडणुकीच्या सामोरे जात आहे. फार उत्साह आहे, फार आनंद आहे. खूप चांगल्या गोष्टी होतील इथून पुढे भविष्यात अशी मला खात्री आहे. प्रभाग 3मध्ये आपण उतरणार आहात, नेमकं काय विजन असणार आहे, काय समस्या आहे तिथल्या? प्रभाग 3 सुद्धा जो आहे तो फार मोठा प्रभाग आहे खरं तर. म्हणजे तुम्ही जर बघितला तर न्यू शाहूपुरी शिवाजी पार्कपासून गांधीनगरपर्यंत हा पूर्ण परिसर आहे. मेन रोडपासून उजव्या साईडला म्हणजे विकोर कॉलनी, महाडिक कॉलनी, मार्केट यार्ड हा सगळा परिसर येतो. त्याचबरोबर रस्त्याच्या पलीकडं तुम्ही लक्ष्मीनगर, बापट कॅम्पचा सुद्धा काही परिसर येतो. त्यामुळे भाग फार मोठा आहे. मी स्वतः आता हा संपूर्ण भाग फिरूनसुद्धा आलो आहे. गेल्या अनेक मागच्या निवडणुकींमध्ये सुद्धा या भागामध्ये माझ्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे माझा संपर्क इथं चांगला आहे आणि मला फार आनंद आहे कारण इथं खूप वेगवेगळ्या समाजाचे लोक राहतात, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमधले लोक राहतात आणि सगळ्यांशी या निवडणुकीच्या माध्यमातून परत एकदा जोडायला मिळेल आणि त्यांच्यासाठी मी स्वतः अधिकृत एक प्रतिनिधी म्हणून त्यांच्यासाठी काम करायला मिळेल जाणं. कोल्हापुराचे युवक सगळे आहेत ते पहिला ग्रॅज्युएट झाल्यावर पुणे मुंबईत जातो म्हणता येते. आता ते 10वी-12वी झाल्यावर जातो म्हणतात. म्हणजे कोल्हापुराचं ब्लॉक झालेलं आहे. म्हणजे दर खेडं पण नाही, नेहमी उपनगरामध्ये आलेलं आहे. हद्दवाढ, पाणी प्रश्न, आरोग्य, 3 मेजर आहेत. काय आपलं विचार? आपण म्हणला ते अगदी बरोबर आहे. ही परिस्थिती होती परंतु आता ही परिस्थिती बदलायला चालूसुद्धा झालेली आहे. आपल्याला माहिती की कोल्हापूरमध्ये अजूनपर्यंतचा इतिहास असा राहिला आहे की केंद्रात राज्यात जी सरकार असायची त्याच्या विरुद्ध कोल्हापूरमध्ये नेहमी व्हायचं. परंतु आता ते चित्र बदलणार आहे. आज आपण बघताय केंद्रात सुद्धा, राज्यात सुद्धा आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा आमचे 10च्या 10 आमदार महोदय आता महायुतीचे. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातून ह्या सगळ्यांची जेव्हा एकत्र ताकद लागेल तेव्हा हे संपूर्ण चित्र आपल्याला बदलताना दिसणार आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेवरती आता जेव्हा बॉडी येईल आम्ही सुद्धा सगळेजण ह्या सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून काम करणार. आणि तुम्ही जसं म्हणलात की सुरुवातीला अशी गोष्ट होती की कोल्हापूरला कनेक्टिव्हिटी फार कमी होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आमचे वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून, खासदार साहेबांच्या माध्यमातून, सन्माननीय आमदार अमोल महाडिक साहेबांच्या माध्यमातून आज एअरपोर्टसारखा प्रकल्प असेल, ट्रेनसारखे प्रकल्प असतील, असे अनेक कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून जो विकास झाला आहे तो चांगला झालेला आहे आणि त्यामुळं इथून पुढं आता इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात आपल्याला कोल्हापूरमध्ये येताना दिसणार आहेत आणि ते एकदा आले की मुलांना रोजगारसुद्धा चांगल्या पद्धतीने उपलब्ध. प्रभाग 3वर विरोधकांचं खास लक्ष आहे अशी चर्चा आहे, काय सांगाल? मी सांगितलं ना, सगळ्यांचं लक्ष माझ्यावरती असून देत. मला जे काय बोलायचं बोलून देत, सोशल मीडियावर जे काय बोलायचं बोलून देत. माझ्या सगळ्या बाकीच्या 80 उमेदवारांसाठी पूर्ण निवडणूक सोपी करायची. मला काय नेमकं प्रचाराची टॅगलाईन काय असणार? अजून ते आम्ही जाहीर करायचं आहे. आमचा जाहीरनामा सुद्धा आणि आमची टॅगलाईन सुद्धा थोड्याच दिवसात आपल्याला बाहेर येतात. मी काही मगाशी सुद्धा सांगितलं, मला ॲक्च्युली मी समस्या तर सगळ्या जाणून घेतल्यातच, परंतु आजपर्यंत प्रत्येकजण समस्यांवरती काम करत आले आहेत, पण त्याच्यावरती ठोस काय झालेलं नाही. म्हणजे आज मी आपल्यातलेच बरेच पत्रकारांनी मला माहिती दिली होती या वर्षामागे की तुम्ही जेव्हा पत्रकारिता सुरू केली, म्हणजे एक पत्रकार मला भेटले होते, सांगू होते 25 वर्षामागे त्यांनी सुरुवात केली, एका रस्त्याची बातमी केली होती. आज 25 वर्षानंतर सुद्धा त्याच रस्त्याची बातमी करतात. त्यामुळे हे फार चुकीचं आहे. हे दुर्दैव आहे आपलं की अशा पद्धतीने प्लॅनिंग आजपर्यंत कोल्हापूरमध्ये होत होतं. ते थोडंसं आता बाजूला ठेवून कॉन्क्रीट पहिला प्लॅनिंग करणे आणि मग एक्झिक्युशनला सामोरे जाणं असं आमचा प्लॅन असतो. या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली काय तयारी राहणार आहे? आता विरोधकांचं लक्ष तर आपल्यावरच रोखून असल्यासारखं वाटतं. काय तयारी राहणार आहे? तयारी आमची फार चांगली चालू आहे. मी संपूर्ण 20च्या 20 वॉर्डमध्ये संपूर्ण 80 आमचे जे उमेदवार असतील मी सोडून त्या सगळ्यांच्या प्रचारामध्ये असेल. माझ्यावरती विश्वास ठेवणारा ते खूप मोठा महिला वर्ग, खूप मोठा युवा वर्ग माझ्यासोबत आहे. त्या सगळ्यांच्या समोर मी एक विजन घेऊन जाणार आहे की आता आपल्याला कोल्हापूरमध्ये बदल घडवणं आवश्यक आहे. माझ्याबरोबर अनेक युवक उमेदवार तुम्हाला या निवडणुकीमध्ये खास करून महायुतीकडनं सुद्धा दिसतील. महिलांना सुद्धा मोठ्या प्रमाणात प्राधान्य आम्ही दिलेलं आहे आणि आम्ही सगळीजण एक टीम म्हणून काम करणार आहे. ते चांगल्या पद्धतीने होणार असं मी आपलाही विश्वास करतो.
कोल्हापूर म्हटलं की महाडिक विरुद्ध पाटील हा संघर्ष कायम चालत आलेला आहे. या लढतीत आपण फ्रंट फुटवर राहणार आहात का? मला नाही वाटत माझी लढत त्यांच्यावर आहेच. मी लढाई जी करत आहे ती आजपर्यंत कोल्हापूर मागं का राहिले त्या गोष्टीसाठी मी लढणार आहे. एवढे वर्ष झालं विरोधकांकडे सत्तासुद्धा होती तरीसुद्धा ठीक आहे, मला आता त्यावरती बोलण्याची काही आवश्यकता नाही. पण मी ह्या निवडणुकीच्या सामोरे जात असताना माझे मुद्दे मी लोकांसाठी काय करणार हे विषय सगळी घेऊन उतरणार आहे. खरं तर पक्षातल्या निष्ठावंतांचा मुद्दा चर्चेत येतोय. काय सांगाल तुम्ही? घराणेशाही सुरू आहे का असा प्रश्न विचारला जातोय. काय सांगाल तुम्ही? काय आपण जर सगळेजण सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असाल अशी मी आशा करतोच. मी मागचे 3 ते 4 वर्ष झालं माझ्या पूर्ण कपॅसिटीमध्ये जे काय करता येईल हे मी लोकांसाठी काम करत आलो आहे. आजपर्यंत मी कधीही माझ्या वडिलांचं नाव किंवा खासदार माझे वडील आहेत म्हणून माझ्यासाठी हे करा ते करा असं कधी आपल्या म्हणजे ह्याच्यात दृष्टीत आलंसुद्धा नसेल आणि येणारसुद्धा नाही. कारण मी माझ्या घरात कुठलं पद आहे आणि त्याचा वापर करून कुठल्या गोष्टीचा फायदा करायला गेलो आहे असं कधीच झालेलं नाही. जे काय आजपर्यंत करत आलेलो आहे स्वतःच्या ताकदीने केलं आणि इथून पुढे सुद्धा करत आहे. थँक्यू सर. थँक्यू. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.